नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTA वतीनं यावर्षी 2 वेळेस नीट परीक्षा त्या ठिकाणी घेतली. पहिली एक्झाम 3 मेला झालेली होती, परंतु फार मोठी अनागोंदी त्या ठिकाणी झाली आणि ती परीक्षा 12 मे रोजी त्या ठिकाणी रद्द करण्यात आली. त्यानंतर लवकरच म्हणजे 16 मेला जो येतं परत एकदा एक्झामच्या संदर्भाने डेट अनाऊन्स करण्यात आली आणि ही परीक्षा 21 जून रोजी NTA वतीनं यशस्वीरित्या घेण्यात आली. परंतु या पहिल्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन करण्यासाठी जी फीस भरलेली होती परीक्षेच्या संदर्भानं, ही फीस NTA वतीनं रिफंड केली जाईल या संदर्भामध्ये अगदी आधीपासून गाईडलाईन त्या ठिकाणी इश्यू झाल्या आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे येतं आपले बँक डिटेल्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले किंवा NTA पोर्टलवर अपडेट केले. पहिले सुरुवातीला यासाठी काही कालावधी देण्यात आला, नंतर जेव्हा NTA हॉल तिकीट इश्यू करण्यात आले त्याही वेळेस बँक डिटेल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. पण तरीही असे विद्यार्थी आहेत अनेक ज्यांनी अजूनही रिफंड प्रोसेससाठी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे. साधारण 22,80,000 विद्यार्थ्यांनी NTAच्या या ऑफिशियल पोर्टलवर नीट परीक्षेसाठी अर्ज केलेले होते आणि या 22,80,000 विद्यार्थ्यांपैकी साधारण 19 लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत बँक डिटेल्स अपडेट केलेले आहेत. फीस रिफंडसाठी प्रक्रिया जी होती आवश्यक ती पूर्ण केलेली आहे. परंतु NTAच्या वतीनं कोणत्याही विद्यार्थ्याला या संदर्भानं अन्याय होऊ नये विद्यार्थ्यांवर, म्हणून हे सगळे डिटेल्स अपडेट करण्यासाठी जे तर आता परत एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही फायनल संधी असणार आहे. अशा पद्धतीची गाईडलाईन जे ती NTAनं त्या ठिकाणी दिलेली आहे. आज 25 जून आहे. आज एक पब्लिक नोटीस NTAकडनं पब्लिश करण्यात आलेली आहे आणि या नोटीसमध्ये स्पष्टपणे ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ॲप्लिकेशन केलेले आहेत, ॲप्लिकेशन करत असताना बँक डिटेल्स चुकलेले असतील, कुठं IFSC कोड चुकलेला आहे, अकाउंट डिटेल्स चुकलेले असतील, तर ते एडिट करून अपडेट करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. आणि ज्या मुलांनी अजूनही ॲप्लिकेशन प्रक्रिया त्या ठिकाणी अप्लाय केलेलं नाही आहे फीस रिफंडच्या संदर्भाने, तर त्यांना एक फायनल ऑपॉर्च्युनिटी म्हणून ही एक संधी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. सो ज्या मुलांनी अजूनही फीस रिफंडसाठी ॲप्लिकेशन केलेलं नसतील तर तात्काळ आपण NTAच्या ऑफिशियल पोर्टलवर जायचं आहे. आपला नीट ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरून त्या ठिकाणी लॉग इन करून जे ते आपले बँक डिटेल्स त्या ठिकाणी अपडेट करायचे आहेत. सो थोडक्यात ज्या मुलांनी अजूनही नीट परीक्षेची फीस रिफंड घेण्यासाठी प्रक्रिया केलेली आहे त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी अशी एक महत्त्वाची सूचना आपल्याला या ठिकाणी मी देत आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.